मेट्रो सुरू झाली तरी पुणेकरांची अडचण संपणार आहे का? केवळ स्वतःचे अपयश लपवण्यासाठी पीएमआरडीए आणि प्रशासन मेट्रो सुरू करायच्या तारखा वारंवार देत आहे. घाईघाईने उद्घाटन करून अपूर्ण सुविधा प्रवाशांच्या माथी मारायच्या तयारीत पीएमआरडी आहे. फक्त मेट्रो सोडून पुण्याचा ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार आहे का? समजा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरू झाली तर तुम्हाला वाटेल की प्रश्न संपला, पण तसं बिलकुल नाहीये. स्टेशन बाहेर पार्किंग नाहीये, स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट नाहीये, स्टेशनवर जाण्यासाठी जिना नाहीये. मग मेट्रो सुरू झाली तर नक्की काय उपयोग त्याचा? मागच्या 2 भागांमध्ये आम्ही संपूर्ण रूटची तपासणी केली आणि तिकडे सुरू असलेलं कामही तुम्हाला दाखवलं. या 3ऱ्या भागात आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मेट्रो सुरू होण्यापूर्वीचे सगळ्यात मोठे प्रश्न. काही ठिकाणी एस्केलेटरचं काम सुरू आहे, तर काही ठिकाणी लिफ्टचं काम सुरू आहे आणि काही ठिकाणी तर तिकीट काउंटर अजून पूर्णच झाले नाहीयेत. आणि महत्वाचं म्हणजे बऱ्याचशा स्टेशन्सना पादचारी पूल अजून तयारच झालेलं नाहीये. म्हणजे मेट्रो ट्रॅक फक्त पूर्ण झालेला पुरेसं आहे का? बाकीच्या सोयींचं आणि त्या सुविधांचं काय ते तुमच्यासाठी महत्वाचं नाहीये का? बालेवाडी स्टेशन मध्ये सुद्धा लोकांना जर समजा मेट्रोने जायचं असेल तर पार्किंगची सोयच नाहीये. ऑफिस मधून आलेला माणूस त्याची गाडी कुठे पार्क करणार? महाबळेश्वर हॉटेल जवळील स्थानक, या स्थानकाजवळील रस्त्याचं काम अजून सुद्धा अपूर्ण आहे आणि इकडचा अर्धा रस्ता मातीचा आहे. आता पावसाळा सुरू झाला की प्रवाशांची गैरसोय होणार म्हणजे होणार. पानेर फाटा मेट्रो स्टेशन आणि या भागात सिग्नल असल्यामुळे आधीच गर्दी असते. त्याच्यामुळे जे प्रवासी या भागातून मेट्रोने जाणार आहेत त्यांनी आपल्या गाड्या आणल्यानंतर पार्क कुठे करायचा हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. सकाळनगर स्टेशन काम सुरू झालं असलं तरी पार्किंगची व्यवस्था काही कुठे दिसत नाहीये आणि त्याच्यामुळे हेवी ट्रॅफिक असलेल्या रस्त्यावर ट्रॅफिकचा प्रश्न भविष्यात तरी सुटेल असं काही वाटत नाही. चतुश्रुंगीचं स्टेशन म्हणजेच युनिव्हर्सिटीचा भाग, हा भाग पुण्यातील सगळ्यात जास्त ट्रॅफिकचा गजबजलेला भाग असतो. या ठिकाणी अजूनही पादचारी मार्गाची सोय केलेली नाही आहे, नाही पार्किंगची काही सोय. खैरेवाडी स्टेशनचा रस्ता हा अरुंद आहे, त्यामुळे इकडे पार्किंगची सोय नाहीये आणि पार्किंगची सोय नसल्यामुळे इकडे ट्रॅफिक दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. जर लोकांनी मेट्रो वापरावी असं वाटत असेल तर त्यांना लास्ट माइल कनेक्टिव्हिटी देणं गरजेचं आहे. लास्ट माइल कनेक्टिव्हिटी म्हणजे काय? तर लोकांनी जर का मेट्रोमधनं उतरले तर त्यांनी ऑफिसपर्यंत जाण्यासाठी किंवा घरी पोहोचण्यासाठी त्यांना एक पब्लिक ट्रान्सपोर्ट देणं गरजेचं आहे. यामध्ये ऑटो असतील, बसेस असतील, शेअर ऑटो असतील, कनेक्टिंग ब्रिजेस असतील. मुंबईचं जर उदाहरण घेतलं तर तिथे लोक जास्तीत जास्त ट्रेनचा आणि मेट्रोचा वापर करतात. कारण का? तर तिथे लास्ट माइल कनेक्टिव्हिटी आहे. मेट्रोतून आणि ट्रेनतून उतरल्यानंतर मुंबईच्या लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी त्रास होत नाही, त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्ट लगेच अवेलेबल होतं. पुण्यामध्ये या सगळ्या कोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत? पीएमआरडीए लास्ट माइल कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट तयार करते असं म्हणतंय. पीएमपीएल सुद्धा खासगी वाहतूक संस्था म्हणजे प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट आणि ऑनलाईन सर्व्हिसेस देणाऱ्या कंपन्यांची चर्चा करते असं प्रशासनाचं म्हणणं आहे. पण मेट्रो सुरू होण्याआधी ही यंत्रणा प्रत्यक्षात तयार होणार आहे का हा प्रश्न सुद्धा कागदावरच राहणार आहे. पुण्यामध्ये वाहतूक कोंडीचा त्रास सगळेच सहन करत आहेत. यातच पीएमआरडीए घाईघाईनं मेट्रो सुरू करून अपुऱ्या सुविधा प्रवाशांच्या माथी मारायच्या तयारीतच आहे आणि या सगळ्यामुळं हा सगळा पेच पुन्हा वाढणार आहे.